शक्ती, ते आपण नंद्या आणि वस्त्राला बोललोय जेवण आणायला, ते घेऊन येतच असतील. सकाळपासून काही खाल्लं नाही ना तू? भूक लागली असेल तर ते काय चटरपटर देऊ का खायला? नाही नाही, नको नको. शक्ती, त्या मुलीचं काय समजत नाही आपल्याला. एकदम राज आहे तो काहीतरी. ते बोलते प्रिन्स आणि भद्राची मुलगी आहे. आपल्याला विश्वासच नाही बसत आहे. हा म्हणजे दिसायला दिसते ती त्या दोघांसारखी. चल आपण समजूयात की ती असेल त्यांची मुलगी, पण इतक्या वर्षात आपल्याला कळलं कसं नाही की त्यांना काय मुलगी बिलगी आहे ते? शिवा, अरे पुरे ना आता. केवढा विचार करशील त्या मुलीचा? दुसरा कुठला विषय नाही का तुझ्याकडे बोलायला? केव्हापासून त्याच विषयावर बोलतोय, मोहिनी मोहिनी मोहिनी. सॉरी सॉरी, ते चुकलं. नाही, आता नाही काढणार तो विषय. विषय क्लोज बस. अरे आपल्या आयुष्यामध्ये एवढी सुंदर चांगली मुलगी असताना आपण दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघणार काय? तू पण ना शक्ती, आपल्याला तर आयुष्यभर तूच पाहिजे. आयुष्यभर तुझ्याबरोबरच राहणार आपण. ते पत्नीव्रता वगैरे काय बोलतात ना तसं. अरे लाजते काय खरंच. म्हणजे अजून आपलं लग्न नाही झालंय, संसारिक वगैरे नाही झालो आपण. आता तर नानाच्या हातच खातोय, पण आपलं लग्न झाल्यावर तुझ्या हातचं खाणार मस्तपैकी. हा म्हणजे डाळी बिळीत का मीठ बीठ जरी कमी पडलं तर आपण काय बोलणार नाही. एकदम चुपचाप खाणार, टेन्शन नको घेऊ. तू बनवशील ना काय काय छान छान एकदम? अरे बापरे, म्हणजे मी एकटीनेच किचन मध्ये राबायचं? तू काहीच करणार नाहीस? अरे असं काय बोलते, करणार ना. अरे सगळी मदत करणार आपण तुला स्वयंपाकामध्ये. तू भात बनव, आपण आमटी बनवणार. तू चपाती बनव, आपण भाजी बनवणार. सगळं करणार आपण. बरं बरं. अरे मी गंमत करत होते रे. बनवेन मी तुझ्यासाठी सगळं, अगदी आवडीने. तरी पण आपण तुला मदत करणार, माहिती आहे ते मला. मस्त आहे. तुला बोललो होतो ना गाडी हळू चालव. कशाला गाडी जोरात चालवली? एक तर गाडी जोरात चालवली, वरती डबे पण उलटे पालटे केले, सगळी डाळ बीळ बाहेर आली यार. ब्रो, आय एम गाडी स्लोली चालविंग. तू नीट नाही पकडींग. व्हॉट माय मिस्टेक? आता जास्त इंग्लिश झाडू नको, गपचूप चल. इंग्लिश झाडिंग नाही, स्पीकिंग. देवस्ताऱ्या, अरे ही इंद्रपुरीतून आलेली अप्सरा अजून इथंच आहे. हा दिसते ना मला. चल आपण जाऊया. चल बिंदास. बघितलंस? येस ब्रो, आय एम वॉचिंग माय डोळ्यांनी. बट ब्रो, ही सुंदर तरुणी इंद्रपुरीतून नॉट कमिंग. ही सुंदर तरुणी फॉरेन मधून कमिंग. बट ब्रो, मला तर लय संशय येतोय. आय एम नॉट ट्रस्टिंग यार की ही एवढी सुंदर तरुणी प्रिन्स आणि भद्राची मुलगी आहे म्हणून. हे वस्ताऱ्या, अरे मला बी विश्वास बसना की प्रिन्स आणि भद्राची पोरगी येते. माझ्या आयुष्यात श्रद्धुडी नसती ना तर हिलाच मी माझ्या दिलाची राणी केली असती. बघ ए पापी माणसा, किती पाप करशील? किती पाप करशील? तुझं नाव आहे ना श्रद्धुडीला सांग. भावा माझा वस्तू, असं कर ना तू. तुझा लहान भाऊ आहे ना मी. अरे तसं नाही रे, मनापासून सांगू का तुला एक गोष्ट? माझ्या मनात ना काल पण श्रद्धुडीच होती, आज पण श्रद्धुडीच आहे, आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ना श्रद्धुडीच राहणार. बघतो पण या अप्सरेनं ना नजरेनं घायाळ गेले बघ मला. तुमच्या यंग जनरेशनचा याच प्रॉब्लेम आहे. म्हणजे नंद्या, तुला माझ्या आजोबांनी सांगितलेली स्टोरी सांगतो. लॉंग टाइम
एका गावात समदे लोक हॅपीली राहत होते आणि अचानक त्या गावात एक सुंदर तरुणी आली. ती सुंदर तर होतीच, त्याबरोबर मादक मोहकही होती. गावातली समधी यंग पोर, यंग काय म्हातारे कोतारे तिच्या प्रेमात पडले. त्या तरुणीनं गावातल्या समध्या पुरुषांना याड लावलं. दर दिवसाला एक एक पुरुष गायब व्हायला लागला. आज एक, उद्या एक, परवा एक, असं करून करून गावातील बरेच पुरुष गायब झाले. हार्ट अटॅक येईल खाळू. येस, असंच भीतीचं वातावरण गावात तयार झालं. यंग पोरं घरातून बाहेर पडायला घाबरू लागली. व्हेरी व्हेरी सर्चिंग केल्यावर लक्षात आलं की ती सुंदर तरुणीच त्या पुरुषांना गायब करत होती आणि ठार मारत होती. मग सगळ्यांना कळलं ती सुंदर तरुणी नव्हती, चटकीन होती, चटकीन. हो, म्हणून सांगतोय मित्रा, सुंदर तरुणींपासून 4 हात लांबत राहायचं असतं. हे नाही रे वस्ताऱ्या, आपण तर सुंदर पोरींच्या वाराला बी जात नाही आणि अप्सरेच्या तर नाहीच नाही. माझ्यासाठी ना माझी श्रद्धुडीच बरी आहे. लाखात एक आहे माझी श्रद्धुडी माझ्यासाठी. तो तिकडे बॉम्बा मारत असेल भुक्याने. चल, भूक लागली असेल त्याला. चल चल. मग आता असंच बसून राहणार आहेस का माझ्या खांद्यावर डोकं ठेवून? काही कोणी येईन ना. कसं दिसतंय ते? कोण येणार आहे? भद्रा प्रिन्स कोरोना तर तिकडे येत. नन्हे आणि वस्त्र येतील. येऊ दे ना, त्यांना काय घाबरायचं का? अरे पण काय मग आम्ही काय नाही बघितलं. हे काय नाही, आम्ही गप्पा मारत बसलो होतो. काय पण इकडे काय करता? इकडे चला. नाही म्हणजे आम्ही थोडं लेट यायला पाहिजे होतं का काय? हो रे वस्ताऱ्या, आपण जरा लवकरच आलोय. जाऊया का परत? तसं इथे रोमॅन्टिक वातावरण झालंय. चुप चुप चल. आपल्या नशिबात नाही रोमांस लेता. नाही आहे. कानाखाली रोमॅन्स काढू का? का कानाखाली तरी काढ. माझ्या आयुष्यात रोमांस नाही आहे, तू माझ्याखाली काढ. माझा पण. एवढा उशीर का झाला? हा, कधीपासून वाट बघतो आम्ही दोघं. पोटात कावळ्याने राणा घातलाय फुल. अरे शेड, मगाशीच गेटवर आलो होतो, पण वस्त्रा बाहेर त्या चिटकरीची गोष्ट सांगत होता म्हणून वेळ लागला. तुला काय दुसरे काम धंदे नाहीत घरी? ऐक तर. अरे मस्त गोष्ट आहे, डेंजरस या. ऐका काय होतं? एक आटपाट नगर होत. असंच त्या नगरात एके दिवशी अचानक एक सुंदर मुलगी राहायला आली. ती मुलगी सुंदर होती, मोहक होती, मादक होती. आणि त्या पोरीनं समध्या गावातल्या पोरांना वेड लावला. अरे पोरच काय, गावातली म्हातारी कोतारी बी तिच्या प्रेमात पडायला लागली. मग अचानक एक दिवशी एक माणूस गायब झाला. आज एक, उद्या एक, परवा एक, असं करत करत गावातली पुरुष मंडळी गायब व्हायला लागली. सगळीकडं भीतीचं वातावरण पसरलं होतं. असंच भीतीचं वातावरण होतं. सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं होतं. गावातली पोरं खराबार पडायला घाबरत होती. आणि मग अचानक एक दिवशी समध्यांनी शोध घ्यायचं ठरवलं. त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना कळलं त्या सुंदरीनेच त्या माणसांना पकडून मारून टाकलं.
आणि मग त्यांनी ठरवलं की आपण ह्याचा ठाव ठिकाणा लावूया. आणि मग त्यांनी शोधायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना कळलं की ती सुंदरी सुंदरी नसून ती एक चिटकीण आहे. चिटकी अशीच अशीच सुंदर मुलगी, माणसांना मारणारी, एवढीच गोष्ट आहे. हो. आणि ही गोष्ट तुम्ही आम्हाला का सांगताय? कारण ती मोहिनी आहे ना, तिला गेटवर बघितलं आणि सुचली मला ही गोष्ट. मोहिनी. काय? ती मुलगी अजून गेटवर आहे? हो. गेली नाही? नाही. अशी काय ती मुलगी? आणि एवढा काय हट्ट करते? तिला काय हवंय आपल्याकडून? काय माहित, ते तिचं तिलाच माहित असेल. शिवा, आपण एकदा जाऊन नीट तिच्याशी बोलूयात. चल. हे काही गरज नाही शक्ती, बस काही गरज नाही तिकडे जायची. आपल्याला काय ती मुलगी ठीक दिसत नाही. भद्रा आणि प्रिन्सचा नवीन डाव वाटतोय हा. कुठली तरी मुलगी आणून उभी केल्याने म्हणतात आमची मुलगी आहे. हे बघ, त्या लोकांवर विश्वास ठेवायच्या लायकीची नाही ती माणसं, कळलं ना? जाऊ दे ना, बसू दे ना, किती वेळ बसायचं ते. आपल्याला काय करायचंय? चल आपण जेवून घेऊया. हे चला रे, चल 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 चल. भूक लागली. शक्ती चल. बसले विचार करत. वहिनी बस, भरपूर भूक लागली. पोटात कावळे ओरडायला लागलेत. काहीतरी जेवायची व्यवस्था करा ना. वहिनी बस. वहिनी बस, तुम्ही असे शून्यात काय बघताय? वहिनी बस, भूक लागले, काहीतरी जेवायची व्यवस्था करा. एक काम करा ना, चेटकोबाला सांगा. चेटकोबाला तो अटक मटक सटक करून आहे ना आपल्याला डायरेक्ट जेवण आणून देईल. सांगा ना त्याला, सांगा ना प्लीज, सांगा ना. ए गप्रे, इथून सुटायचं कसं याचा विचार करतोय मी. तुला भुकेची पडली आहे? सॉरी सॉरी. ॲज अ होतकरून नेता म्हणून मला असं वाटतंय की आहे ना, पोट भरलं ना तर डोकं चालेल, आणि डोकं चाललं तर डोकं फोडीन तुझं मी. जाऊ दे ना प्रिन्स, तुम्ही काय त्याच्या नादाला लागताय? भावळट आहे तो. साधा चेटकोबा म्हणाला तर साधा आपण फक्त चेंडू टाकायचा आहे. कसा झेलायचा चेटकोबा बघेल. अरे बापरे, चेटकोबाने पण सीपीएल सुरू केली. तुझ्या कानाखाली प्रीमियर लीग काढली पाहिजे. पावट, शांत बस जरा. हो हो. कसं होणार आहे सगळं मला कळत आहे प्रिन्स. मला खूप टेन्शन आलंय. तिला काय होतं का? मला खूप टेन्शन आलंय प्रिन्स. हो 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 भद्रा, मी समजू शकतो. कसं होणार आहे सगळं? छान छान छान. वहिनी बस. अजून जोर. मला खूप टेन्शन आलंय प्रिन्स. कसं होणार आहे? काय एवढा आरडाओरडा कशाला करताय? शिवा, शक्ती, आमची मुलगी मोहिनी ती गेली ना परत अमेरिकेला. ती गेली नसेल ना तर तिला आल्या पावली परत पाठवून द्या. तिला अमेरिकेला पाठवून द्या, मी तुम्हाला सांगते. नाहीतर अनर्थ घडेल. तिला ना आम्ही या सगळ्यापासून दूर ठेवले. तिचं यात काहीच दोष नाहीये, काहीच दोष नाहीये. मी खरं सांगते, तिचा यात काहीच दोष नाही. तिला काहीच माहिती नाहीये. या सगळ्यापासून आम्ही तिला लांब ठेवले.
चिटको मला कळलं तर हे बघा तिच्या जीवाला धोका आहे. तिच्या जीवाला धोका आहे. त्या चिटको मला कळलं तर तिचा जीव घेईल. तो प्लीज तिला परत पाठवा. प्लीज तिला परत पाठवा. सॉलिड सॉलिड थापा मारता तुम्ही लोक. बस करा आता ही नाटकं. नाही शिवा, नाही नाटकं नाही आहेत. आम्ही खरं बोलतोय. आमच्यावर विश्वास ठेव. तिला प्लीज परत पाठवा. माझ्या लेकीचा जीव वाचवा. माझ्या लेकीचा जीव वाचवा. तुमची लेख हा कुठून उगवली अचानक तुमची लेख? इतकी वर्ष काम करतो तुमच्या लोकांकडे, लेकीचा साधा कधी विषय नाही काढला तुम्ही, आणि अचानक कुठून आली ही तुमची लेख? आपल्याला तर वाटलेलं की तुम्हाला काय मुलबाळच नाही. खूप मोठी कथा आहे शिवा. कथा कसली? व्यथा आहे व्यथा. शिवा, नाना आमच्याकडे काम करायच्या आधीच आम्ही मोहिनीला बाहेर पाठवलं होतं. तिला या सगळ्यांपासून दूर ठेवलं. सगळ्यापासून दूर ठेवलं आम्ही तिला. अच्छा, माझ्या माहितीनुसार तुम्हाला कुठलीच मुलगी नव्हती. मला नीट आठवत आहे. आता कसं सांगू तुला? मी सांगतो. ते शक्ती, तुम्ही सगळे आमच्या आयुष्यातून गेलात तेव्हा काही दिवसानंतर मोहिनी आमच्या आयुष्यात आले. त्या दिवसापासून आमचं अख्खं आयुष्य बदललं. दुःखावर रेघोटी मारून सगळे सुखाचे दिवस आले. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. आपल्या आयुष्यात कधी कधी अशा घटना घडतात की आपल्याला रक्ताच्या नात्यांना सुद्धा दूर करावं लागतं. बरोबर. आपल्या काळजाच्या तुकड्याला जगापासून लपून ठेवावं लागतं. आम्ही तेच केलं. आम्ही आमच्या मोहिनीला आमच्यापासून दूर ठेवलं. तिला अमेरिकेला पाठवलं आम्ही. बस बस बस. किती कोटी गाणे सांगणार हा? या तुमच्या कहाणीला, या तुमच्या थापांना ना दुसरं कोणी भुलेल, आपण नाही भुलणार. चला, एक वेळ मान्य करतो, ही मोहिनी तुमची लेक आहे. तुम्ही तिला तुमच्यापासून दूर ठेवलं. चला, पण तुमच्याकडे तिचा एक साधा फोटो नाही? नाही नाही, फोटो आहे. हो, फोटो आहे. तू आमच्या बेडरूम मध्ये जा. कपाटातल्या दुसऱ्या खळामध्ये ना अल्बम आहे. तू जा आणि बघ नाजूकपणे हाताळा त्या अल्बमला. इतकी वर्ष खूप प्रेमाने जपून ठेवले मी त्याला. खरंच जा आणि बघ. बघून घ्या. हा, बघूया. खरंच ग काय बरळतेस तू? बापरे, जर मुलगीच नाहीये तर फोटो कुठून आले? कुठे ठेवणारे? कुठल्या ड्रॉवर कुठले फोटो? थांबा रे जरा तुम्ही. मग कशा तुम्हीच म्हणालात ना
आपण चेंडू फेकलाय, आता तो चिटकोबा झेले ते कसं ते बघून निघतो. नका टेन्शन घेऊ. पुन्हा चिटकोबाने सीपीएल सुरू केली काय? शक्ती, उगाच आलोय आपण इथे. काय अल्बम वगैरे नसणार इथे. ती गंडवते भद्रा आपल्याला, दिशाभूल करते आपली. तिला खरंच मुलगी बिलगी असती ना तर नानाला कळलं असतं ना. इतकी वर्ष काम करतो तो यांच्याकडे, विश्वासातला आहे तो त्यांच्या. आणि कधी विषयच नाही काढला मुलीचा. कसा काढणार? मुलगी असेल तर काढणार ना. शिवा, मला पटतंय तू काय म्हणतोयस ते, पण ते दोघे जण इतक्या कॉन्फिडेंटली खोटं का बोलतायत हे तरी बघूया. आणि ती भद्रावती म्हणते ना तसं कुठलं अल्बम वगैरे नसणार आहे हे माहिती आहे मला, पण एकदा खात्री करून बघायला काय हरकत आहे. चल बघूया. कधीपासून मी इथे उभी आहे, कोणीच कसं आलं नाही मला बघायला. भूक पण लागली मला खूप. तशी मी माझ्या भोजनाची सोय केली आहे. तो अजून इथेच गेली नाही. काय सिद्ध काय करायचं रे तुला? हा, आणि कोणाला विचारून आत आली तू? शिवा, मला माझ्या मॉम डॅडना भेटायचंय. मॉम डॅड? काय पुरावे बिरावे आहेत का तुझ्याकडे ते तुझे मॉम डॅड आहे सांगायला? पुरावा? हा, काय पुरावा हवाय तुम्हाला? ते ज्याने आमची खात्री पटेल की तू खरं बोलते. माझा पासपोर्ट आणि माझा आयडी प्लीज चेक कर.